से पोचला आहे. चला जवळ मैदानामध्ये आताच्या किती धावा 2 धावा या ठिकाणी पळून काढलेल्या आहेत. पहिल्याच बॉलवरती अगदी बिग हिट करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे खरं तर 2 धावा आलेल्या आहेत. इथे मांडवे साहेब देखील तुम्ही पाहता अगदी मॅचचा आनंद घेतात. पण क्रिकेट म्हणजे काय बघायला गेलं तर हा फक्त खेळ आहे, पण खेळताना जणू युद्धाचा आव आहे. त्याचं नाव आहे क्रिकेट. जी सरता सरत नाही की संपत नाही आधी ज्यात फक्त जिंकण्याची आव आहे आणि त्याचं नाव आहे क्रिकेट. हे तुम्ही पाहता अगदी बिगिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये चेंडू झाला. एक सिंगल येते. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या होत्या, दुसऱ्या बॉलवरती देखील एक सिंगल येते आणि एका सिंगलनंतर टीमची धावसंख्या 3 या आकड्यावरती धावफलक आलेला आहे. खरं तर एपी बॉईज नेरूल, कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील क्रीडा मंडळ आणि यांच्यामार्फत जे आयोजन आहे म्हणजे कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जेव्हा आमचे शिवगर्जना गोविंद पथक करतात, एपी बॉईजचंच एक पथक जेव्हा गोविंद साजरा करतो आणि तुम्ही पाहू शकता यू मिस आय विल डेफिनेटली पीछे का दरवाजा खुला चोर आ गया और खजाना लूट कर गया. इथे मात्र फलंदाज होतोय बॅक टू द पवेलियन आउट. आयएडीचे प्रतिस्पर्धाला कधी हलक्यात घेऊ नका, कारण समोर दिसणारी टिणगी कधी ज्वालामुखीचं रूप घेऊन तुम्हाला उद्ध्वस्त करून जाईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. इथे पहिला बॉल तुम्ही पाहता अगदी 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल. आता रणजीतचा जरी खेळ संपला असला तरी नवीन खेळाडू त्यामध्ये क्षमता आहे. नाव आहे त्याचं विशाल परमार, मॅन फ्रॉम गुजरात. गुजरातचा खेळाडू इथे खास या प्रीमियर लीग साठी खेळण्यासाठी आला आणि खरं तर मांडवे साहेबांचं देखील या विशाल परमारवरती नितांत प्रेम आपल्याला पाहायला भेटतंय. पुढचा बॉल इथे हा चेंडू सोडलेला आहे. इथे वाईट बॉल होतोय. मागील मॅचचा मानदबाज म्हणून या ठिकाणी विशालला गौरवण्यात आलेला आहे. खरं तर एक शांत शिस्तबद्ध खेळाडू आहे. मला आजही आठवतोय 2012 मध्ये गुरुदत्त क्रिकेट क्लब दोंडेवाडीचे जे क्रिकेटचे सामने होते आमच्या दोंडेवाडीच्या माळावरती, तिथे टेटेकरच्या विरुद्ध खेळत असताना अगदी खूप चांगली फलंदाजी या विशाल परमारने केली होती एपी बॉईज नेरूल या टीम मधून खेळत असताना. इथे तोच फटका पाहायला भेटतोय का? करा स्ट्रोक, लाजवाब फलंदाजी विशाल परमार ब्रँडेड. चेंडू सीमा रेषा पार. चरण ना जीतना जरूरी है, जिंदगी एक खेल है, इसे खेलना जरूरी है. इथे विकेट जरूर गेला, परंतु तदनंतर मात्र विशाल परमार आलेत आणि काय फटका खेळलाय, सुरेख असा फटका खेळलाय. या फटक्यानंतर टीमची धावसंख्या 4 चेंडूचा खेळ संपलाय. 10 या आकड्यावरती धावफलक आलेला आहे. इथे हा चेंडू तुम्ही पाहता अगदी डाव्या एसटीच्या बाहेरचा आहे. इथे वाईट +1 अशा 2 धावा भेटतील आणि या 2 धावेनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 12 या आकड्यावरती धावफलक आलेला आहे. विशालजी शिवाळे यांच्याकडून विशाल परमार यांच्या प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आले. या षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल इथे बिगिट केला जातो. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल अडवण्याचा प्रयत्न होईल का? ऑटो फिल्डिंग. खरं इथे कौतुक करावं लागेल. थांबा 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 आम्हीची थांबा थांबा करू. तुम्ही काय करताय? थांबा 5 मिनिटं थांबा. चला हा टीमकडे जावा. बरोबर आहे. इथे व्यासपीठावरून तुम्ही काहीच करू नका. चला या इकडे वरती या, मग ते निर्णय करतील ना. थांबा 5 मिनिटं. चला असं करू नका व्यासपीठावरती. चला अंपायरचा निर्णय असेल, आपण रिव्ह्यू घेऊ शकतो, सर्व आहे. यस हा चौकार इथे आहेत ना, खेळाडू आहेत, सांगणार सगळं होणार. इथे हा चौकार आलेला आहे. या चौकारानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 16 या आकड्यावरती धावफलक आलेला आहे. शेवटचा एक बॉल बाकी असेल. तुम्ही पाहता अगदी 5व्या बॉलवरती चांगला फटका खेळला. चेंडू 1 बाउंड सीमा रेषेच्या बाहेर गेलेला आहे. 16 धावेवरती धावफलक. या षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल. गोलंदाजी एंड वरती सज्ज झालेला आहे. शेवटचा बॉल इथे पॉईंटच्या डोक्यावरून खेळलाय. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. फक्त एक सिंगल भेटेल. षटकाची समाप्ती होईल. षटक क्रमांक संपते पहिलं. धावसंख्या 17 या आकड्यावरती. आयडीजे
संपलाय. 17 धावींवरती दाफलक आलेला आहे. आता शेवटच्या काही षटकांचा खेळ इथे बाकी असेल. सतरा धावींवरती दाफलक आलेला आहे. पंच किती षटकांचा सामना आहे? 4 5. ओके चला, 5 षटकांचा सामना आहे. पहिला पॉवर प्लेचं षटक संपलेला आहे. आता षटक क्रमांक सांघिक दुसरं पॉवर प्लेचं हाताळण्यासाठी गोलंदाजी एंडवरती इंद्रजित आलेले आहेत. स्ट्राईक वरती असतील आदेश दुधाने, लहू पवार यांच्याकडून तुम्ही पाहताय. आदेशच्या षटकारासाठी 5,000 रुपये आलेले आहेत. त्याचबरोबर अर्ध शतकीय खेळीसाठी देखील 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. इथे पहिल्याच बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न होता. इथे उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. मैदानामध्ये तुम्ही पाहताय गफलत होते आणि सोन्याचा गोळा धरती मातेला अर्पण केला जातोय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल. इथे सन्मान्य अंकुजी पवार यांच्याकडून देखील षटकारांसाठी 1,001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विशालजी शिवाय यांच्याकडून देखील तुम्ही पाहताय. विशाल परमार या खेळाडूसाठी 1,001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जवात मैदानामध्ये दुसरं षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती इथे पारितोषिक लागलं तुम्ही निश्चितच पाहताय. अगदी पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले. एका धावेनंतर टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती आलेला आहे. या षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल. इथे हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळला जातोय. पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये चेंडू. पुन्हा एकदा एक सिंगल येईल आणि एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती आल्या. खरं तर 5 षटकांचे सामने आणि त्यामध्ये क्रिकेटचं तुडुंब युद्ध आपल्याला पाहायला भेटतं. शीतयुद्ध इथं मैदानामध्ये चालू आहे. खरं तर तुम्ही जर पाहिलं ना, आत्मविश्वास कसा असावा तर तो सचिन तेंडुलकर सरांसारखा असावा. 2007 साली एका मॅचमध्ये ब्रॉडहॉक याने सचिन सरांचा विकेट घेतला आणि सांगितलं तिथे जल्लोष केला. त्यानंतर ज्या बॉलने त्याने विकेट घेतला तो बॉल घेऊन तो सचिन सरांकडे आला होता आणि त्यावरती सचिन सरांनी साईन केले आणि सांगितलं पुन्हा तू माझा विकेट घेऊ शकत नाहीस. आणि त्यानंतर एकदाही विकेट घेतला नाही. म्हणजे आत्मविश्वास खूप क्रिकेटमध्ये महत्त्वाचा असतो. इथे चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल अडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. इथे एक कुठल्या प्रकारची धाव नाही. अल्ला डॉट बॉल. चेंडू झाले 3 आणि 3 चेंडूंचा खेळ संपला तर टीमची धावसंख्या 19 आकड्यावरती. पहिलं षटक गणेश कदम हे थोडेसे मागडे ठरले, परंतु त्यानंतर मात्र इंद्रजित जाधव या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेला आहेत आणि खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत इंद्रजित यांनी केल्या. चौथा बॉल इंद्रजित विरुद्ध ए फॉर आदेश. इथे चांगला फटका ए फॉर आदेशचा. एस फॉर सुपर 6. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चरण आयुष्य छान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात खरी शान आहे. आणि तिथं तुम्ही पाहता इथे अजून एक विकेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. अरे सुखासाठी कधीतरी हसावं लागतं, कधीतरी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्याला सुद्धा उंचावरून पडावं लागतं. हे तुम्ही पाहताय. चांगला खेळाडू बनण्यासाठी तुम्हाला देखील प्रयत्नांच्या पराकाष्ठा जरूर कराव्या लागतात. शेवटचा एक बॉल या ठिकाणी बाकी असले. प्रत्येक षटकारासाठी योगेशजी पवार आणि शशिकांत पवार यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. ते एक सिंगल येते. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती अगदी 26-26 या आकड्यावरती धावफलक आलेला आहे. या षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल. इथे षटक क्रमांक तुम्ही पाहताय अगदी चालू मैदानामध्ये असताना दुसरं चेंडू झाले आतापर्यंत 6. षटकाची समाप्ती झाली. 12 बॉलचा खेळ संपलेला आहे. IATC
प्रत्येक विकेटसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूयात. लहुजी पवार यांच्याकडून देखील 501 रुपये आदेशच्या बॅटिंगसाठी आहेत. 5000 रुपयाचं पारितोषिक अर्धशतकासाठी आलेलं आहे. त्याचबरोबर श्रम साफल्य सोसायटी असेल, पंचवटी सोसायटी असेल, आमचे प्रभात सोसायटी असेल, त्याचबरोबर सह्याद्री सोसायटी असेल, त्याचबरोबर आमचे कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील घरमालक संघटना सोसायटी इथले सर्व जे प्रेक्षक आले त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. त्यांचं खूप चांगलं सहकार्य झालं आहे. कारण कुठल्याही स्पर्धेचं केंद्रबिंदू हे प्रेक्षक असतात आणि शिवशाही मित्रमंडळामधले देखील आमचे सेक्टर 10चे जे प्रेक्षक आलेले आहेत त्या सर्वांचं आपण या ठिकाणी सहजदर्शक स्वागत करूयात. आणि खऱ्या अर्थाने APPLची शोभा आता वाढलेली आपल्याला पाहायला भेटते. या षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल इथे चांगला फटका खेळलाय. त्यावरती तुम्ही पाहता कुठल्या प्रकारची धाव निघणार नाही. षटकाची ते समाप्ती झाल्यानंतर तुम्ही पाहता अगदी तिसरं षटक चालू आहे. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. पहिला बॉल डॉट आलाय, दुसऱ्या बॉलवरती देखील कुठल्या प्रकारची धाव नाही. इथे तिसरा बॉल असेल. गोलंदाजी एंडवरती गणेशजी कदम. इथे पुन्हा एकदा तिसरा बॉल देखील डॉट येतोय. विशाल परमार आता फलंदाज आहे. खरं तर दुसऱ्या षटकामध्ये आदेशला रोखलं आणि तदनंतर मात्र गणेश कदम या ठिकाणी विशाल परमारला देखील रोखत आहेत. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. चौथा बॉल इथे चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक ओमकार दोंडे छोटा तिथे आहे. खूप चांगली झेल पकडली आणि विकेटसाठी 501 रुपयाचं पारितोषिक विशालजी बांधल यांच्याकडून दिसे. ठेवलेला आहे. तुमच्या सहकार्यातून सर्व होत आहे आणि मला वाटतं छोट्याने आपल्या गर्लफ्रेंडला ही लिंक पाठवली असेल आणि त्यामुळेच अमोल माचो बडे आरामसे त्याने अगदी स्टाईल मारत झेल पकडले. इथे विकेटचा पतंग होतो आहे. इथे गडी बाद होतो आहे. इथे महत्वपूर्ण विकेट विशाल परमार इथे मात्र माघारी परततोय. चेंडू झालेले आहेत मैदानामध्ये 4 चेंडूचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 26-26 या आकड्यावरती. खरं तर या स्पर्धेमध्ये शशिकांत पवार योगीजी पवार यांच्याकडून तुम्ही पाहता अगदी 501 रुपयाचं पारितोषिक आदेशसाठी. परंतु आदेश नॉन स्टेकेंड वरती नवीन फलंदाज राज शेलार इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न बसला. खरं तर ही स्पर्धा लवकर पप्पूदादा उरकणं गरजेचं आहे. कारण ही स्पर्धा झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही जर पाहताल मेगा फायनलची मॅच खूप चांगली होणार आहे. त्यामुळे कधी मेगा फायनलची मॅच येते असं प्रत्येक प्रेक्षकाला वाटतं. शेवटचा एक बॉल आता मैदानामध्ये बाकी आहे. इथे फटकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसलेला आहे. परंतु डी झोन मध्ये चेंडू गेला. खरं तर MGMचं एक क्रीडांगण म्हणजे ज्यावेळी मी शाळेमध्ये शिकवत असतो प्रत्येक वेळेस सांगतो प्रख्यात्र्यांची फार एक कविता छान आहे. माझं आवडते मनापासून शाळा लावी त्याला जशी माऊली बाळा. आणि खरं तर या शाळेतून MGM अर्थात महात्मा गांधी मिशन या शाळेमधून बरेचसे तरुण घडलेले आहेत. मोठ्या हुद्द्यावरती आहेत, पदावरती आहेत आणि या क्रीडांगणावरती तुम्ही पाहता APPLचा थरार जंगतोय. खरं तर 3 षटकांचा खेळ संपला आहे आणि 3 षटकांचा खेळ संपला 27-27 धावेवरती. बा आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते. खरं तर AP बॉयज ही टीम तुम्ही जर पाहिलं अगदी फक्त क्रिकेटच नाही तर अण्णासाहेब पाटील क्रीडा मंडळाच्या मार्फत शिवजयंती प्रत्येक सण खूप चांगला दिमागदार सोहळ्यामध्ये होतो. आणि आज देखील क्रिकेट दत्त जयंती देखील तुम्ही पाहिलं असेल. अन्नदान असतं, ज्ञानदान असतं, खूप चांगले कार्य त्यांच्या मार्फत होत असतात. आमचे महेशजी जाधव ह्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष इथे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच खेळाडू सर्व शिवशाही कला क्रीडा मंडळ त्या शिवशाहीचं देखील मी सप्ताह कौतुक करेल. कारण नुकताच आपला सप्ताह झाला आणि खरं तर तुम्ही पाहिलं असेल देवे दिला देह सेवे गोमटला तयार झाला फाटा बाधिकेचा किंवा दिले इंद्रिय हातबाय कानं डोळे मुख बोलाय वचन. देवाने इंद्रिय दिलेत कशासाठी? लोकांची मदत करण्यासाठी. आणि मला वाटतं समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानून सन्मान रतनजी मांडवे साहेब या ठिकाणी समाजसेवेचा वारसा जपत आहेत. खरं तर आता हेच जर मी कीर्तनामध्ये बोललो असतो 5-10 हजारचं पाकिट फिक्स होतं. परंतु हे इथे आलोय का फक्त AP बॉयचं प्रेम. हे तुम्ही पाहता चेंडू सी मा रेषा पार रन. ₹501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आदेशसाठी जमा झालेले आहे. परंतु मामा कसा असावा तर असा असावा. नाही तर काहींचे मामा कंस मामासारखे असतात. हे तुम्ही पाहिलं असेल. अतिशय सुरेख फटकेबाजी. खरं तर तिथे बॅक साईडला पाहिलं ना तर मांडूसाहेब बॅक साईडला आपण श्रद्धांजलीचे बॅनर लावलेले आहेत. मग ते कैलासवासी संजयजी धोंडे पाटील असतील, त्या ठिकाणी प्रमोदजी धोंडे तुमच्या नेहमी पाठीमागे असायचे आणि तुमचे खूप मोठे चाहते होते. आज जर प्रमोदजी इथे जिवंत असते ना तर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी नक्कीच फोन केला असता. त्यामुळे आमचे गौरवजी धनावडे या तिन्ही मान्यवरांसाठी खरं तर आपण या ठिकाणी श्रद्धांजलीचे बॅनर देखील लावलेले आहेत. कारण याची तर जगद्गुरु तुकाराम महाराज फार छान सांगतात
गिरल दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जागा माझी. खरं तर यांच्या आठवणी आज आपल्यामध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांचं देखील बॅनर या ठिकाणी लावले. त्यांना या स्पर्धेच्या मार्फत भावपूर्ण श्रद्धांजली. जत मैदानामध्ये 33 धावेंवरती दाफलक आलेला आहे. षटकातला दरम्यानचा पुढचा बॉल. अक्षय आता मॅच लवकर होईल का? चला गडबड करा, कारण उद्या आम्हाला पुन्हा उतरवली गावामध्ये जाऊन शाळेमध्ये शाळा चालू करायची आहे. शेक तर प्रत्येक विकेटसाठी विशाल बांदल यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तर प्रत्येक षटकारासाठी आदेशला लहू पवार आणि अंकुश पवार यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दोन्ही खेळाडूंसाठी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. विकेटसाठी देखील पारितोषिक आहेत आणि षटकारांसाठी देखील पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. चला 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. धावसळकावरती धावफलक 34 आकड्यावरती. प्रत्येक क्षणी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, कारण जेव्हा तुम्ही करताना संघर्ष यशाचे खरं सूत्र आहे. खरं तर तुम्ही पाहिलं ना, यश कोणाला भेटतं? जो संघर्ष करतो त्याला. इथे संघर्ष करा, यश तुम्हाला प्राप्त होईल. पुढचा बॉल. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न होता यष्टांच्या पाठीमागे गणेश कदम. वा बाय वा, खूप चांगले यशरक्षण त्यांच्या मार्फत केलं जात आहे. ते गोलंदाजाचा जर विचार केला ना, बली मेहर षटक क्रमांक इथे हटवण्यासाठी आलेला आहे. चौथं षटक हटत असताना आतापर्यंत चेंडू टाकले 4. पहिल्या बॉलवरती षटकार आला, परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक त्यांच्या मार्फत केलं जात आहे. हे ते अनुभव खूप महत्त्वाचा असतो. प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट. मानवाला सराव परिपक्व बनत असतो, परंतु त्यासाठी सराव करणं गरजेचं आहे. इथे विकेट करण्याचा प्रयत्न होता. इथे पंचांचा इशारा काय? यस, पंचांनी दोन्ही हात केले जमिनीला समांतर. धावा दिल्यात अवांतर व्हाईट +1 अशा 2 धावा. आणि या 2 धाव्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 36 या आकड्यावरती धावफलक आलेला आहे. 36 धावांवरती धावफलक आलेलं तुम्ही निश्चितच पाहता. या षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाज बली यांचा. इथे हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हेलिकॉप्टर स्ट्रोक इथे अगदी तुम्ही पाहताय फसतो. इथे आलेला अजून एक डॉट बॉल. आता या शेवटचा एक बॉल या 4थ्या षटकातला बाकी आहे. यानंतर सामना कोणाचा अक्षयजी सांगायचा आहे? चला SS वॉरियर्स आणि आयन्स 11 यानंतरचा सामना त्यांचा आहे. तर विशाल बांदल यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथे बिग हिट, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. आणि इंद्रजित आहे. इंद्रजित झेल सुटणार नाही. इंद्रजितच्या हातामध्ये जणू काय मॅग्नेटच लागले की काय. चांगली कॅच. इथे विकेट. प्राइज तुम्हाला ऑनलाईन येईल, गुगल पे केलं जाईल. या विकेटसाठी जे 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं विशाल बांदल यांच्याकडनं. आदेशसाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे पवार साहेबांच्या वतीने. चला थँक्यू व्हेरी मच. इथे संपलं षटक क्रमांक 4. 24 बॉलचा खेळ संपलेला आहे. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ इथे मैदानामध्ये बाकी असेल. 35 धावेंवरती इथे 3 विकेट गेलेले तुम्ही निश्चितच मैदानामध्ये पाहताय. शेवटच्या 36 धावा ना, 36 धावा. शेवटचा एक षटकांचा खेळ अर्थात 6 बॉलचा खेळ. आणि गोलंदाजसाठी गोलंदाज कोण आलेत? ओमकार सायगडे पावटे आलेले आहेत. वाटोळे गाव, पाटण तालुका, जिल्हा सातारा. खरं तर एक वाटोळ्याचा म्हणजे एक पाटणचा, एक डेबेवाडी सनपूरचा म्हणजे पाटण तालुक्यातला, एक आहे वाई तालुक्यातला चिखलीचा प्रशांत, एक आहे बोरचा नानसा. म्हणजे प्रत्येक तालुका वेगवेगळा आहे. विचार करा, प्रत्येक तालुक्यातला प्रत्येक गावातला वेगवेगळ्या जाती धर्माचा खेळाडू इथे एकत्र येऊन खेळतोय. हे LIGचं क्रिकेट आहे. कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांची शिकवण आहे. हे मांडवे साहेबांचं क्रिकेटसाठी योगदान आहे. प्रत्येक तालुक्यातला, प्रत्येक जिल्ह्यातला, प्रत्येक गावातला, प्रत्येक आईतला, प्रत्येक वाडीतला खेळाडू इथे एकत्र येऊन खेळतोय. इथे फटका सुरेख आहे. झेल होईल का? इथे झेल पकडण्याचा प्रयत्न फसला आणि त्यानंतर मात्र हाताला चेंडू लागून चेंडू गेलाय सी मा रे शा पार. चरण मारेगा चौका. गरजेचं आहे, कारण अभि नाही तो कभी नाही. इथे तुम्ही जर जिंकलात ना तर अस्तित्व आहे आणि निश्चितच हे अस्तित्व टिकवायचं ना. चांगला खेळाचं प्रत्यक्ष अक्षयजी कांबळे असलेत नक्की हा विषय काय. चला अक्षयजी कांबळे असले म्हणजे काहीतरी वेगळं गणित आहे. इथे हेलिकॉप्टर स्ट्रोक येण्याचा प्रयत्न होता. इथे पुन्हा एकदा बॅटची एज, एक सिंगल येईन. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 42 42 वरती 3 गडी बाद. इथे 11 बॉल खेळलेत, 21 धावा बनवलेल्या आहेत त्या आदेश दुधाने यांनी. या षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल
खरं तर रायझिंग स्टार नवीन नवीन खेळाडू या स्पर्धेच्या मार्फत आम्हाला AP बॉयज टीमला भेटत आहेत आणि ते खेळाडू कुठेतरी आपल्या प्रभागाचं नाव, आपल्या टीमचं नाव, आपल्या गावाचं नाव मोठे करताना आपण इन फ्युचर पाहणार आहोत. इथे चांगला फटका केलाय, गॅपमध्ये फटका अडवण्याचा प्रयत्न चांगला होतोय. एक धाव कंप्लीट केलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी. इथे काय होत आहे निर्णय मात्र तुम्ही पाहताय नॉट आउटचा डिसिजन दिलेला आहे. 2 धावा कंप्लीट केल्या, त्या 2 धावांचा टीमची धावसंख्या 42-44 वरती शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी. जगणे निरर्थक म्हणतो तो बेमान आहे. अरे सुखासाठी कधी असावं लागतं तर कधी मात्र रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्याला सुद्धा उंचावणी पाडावं लागतं. हे काम मी अगोदर बोललो होतो. इथे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये देखील तुम्हाला घडावं लागतं, या प्रकारच्या अवघड झेल पकडावं लागतं. सूरज जाधव त्या ठिकाणी चेंडू खाली आलेला आहेत आणि ते झेल पकडले. इथे मात्र खेळाडू बाद होईल. धक्का क्रमांक 4 ऑडिटर फलंदाज आदेश दुधाने बॅक टू द पवेलियन आणि विशाल बांदल यांच्याकडून पुन्हा एकदा 501 रुपये जमा डीजे. षटक चालू आहे. हा विकेट खूप महत्वाचा आहे, कारण झेल सुटले असते सूरजची इथेच धावसंख्या पळून काढल्या असता आणि ते महागडं ठरलं असतं. कारण पहा थेंब किती छोटा असला तरी त्याच्यात अतंग सागरात तरंग निर्माण करण्याची दमक असते आणि म्हणूनच तरंग रूपात समुद्र त्या लाटांमध्ये होण्याआधी तुम्हाला मात्र इथे आपल्यातला सर्वोत्तम खेळ सादर करावा लागतो. मित्रांनो इथे खूप चांगली झेल सूरजने पकडले. आकाशाला गवसणी घालणारा फटका होता. इथे शेवटचे 2 बॉल. इथे 5वा बॉल. इथे काय होते हवाई सफर सुपर से भी ऊपर. ए लगा सिक्सर फलंदाजच्या बॅट मधून क्लासिक षटकार. आल्या सेट ऑन फायर. मला वाटतंय एनर्जी ड्रिंक बाहेरूनच घेऊन आलाय की काय, का घरूनच सेट होऊन आलाय. 50 धावा फलकावरती लागलेला आहेत. रविराज काय बॅट आपडतोय. बाहुबली फलंदाज. शेवटचा बॉल. इथे ओमकारने कमबॅक केलाय. इथे घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. इथे आलेले एक सिंगल येते. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या फलकावरती 51 आकड्यावरती. जिंकण्यासाठी येणारे बॉल असतील 30 आणि 30 बॉल मध्ये 52 धावेंची गरज. तोपर्यंत संधी डीजेला. डीजे प्लीज. मैदानामध्ये तुम्ही फलंदाज पाठवा. आता येणारे 30 बॉल मध्ये बनवायचे आहेत त्या 52 धावा ना. 52 झालेत की 51 झालेत. 51 झालेल्या आहेत. 52 बनवायचे आहेत. खरं तर इथे आता गणेश कदम यांचा क्लास आपल्याला पाहायला भेटणार आहे, परंतु गणेश कदम यांच्या विरुद्ध गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा असेल. विशाल परमार. चला फलंदाज मैदानामध्ये जा, त्वरित जा. गणेशजी जरा स्पीड पकडा, जरा गडबड करा, जरा गोंधळ करा आणि जरा 120च्या स्पीडनेच मैदानामध्ये जा, कारण इथून पुढे आम्हाला पुन्हा भोरचा प्रवास करायचा आहे. आमच्या यूट्यूब लाईव्हवाल्यांना कल्याणला जायचंय. चला विनंती आहे जरा स्पीडअप करा, कारण इथून पुढे आम्हाला लगेच भोरला जायचंय. उद्या पुन्हा शाळा आहे, पुन्हा बेचे भाडे बे के बे, त्यामुळे चला लवकर गडबड करायचंय. खूप चांगलं आयोजन एपी बॉयजचं आपल्याला पाहायला भेटते, परंतु सागर दादा जेव्हा आपण आयोजन करतो ना आर्थिक सहकार्य लागत असतं आणि ते खरं तर रतनजी मांडवे साहेबांनी नेहमी आपल्या पाठीमागे, निखिलजी मांडवे असतील, रतनजी मांडवे साहेब असतील, नेहमी आपल्या पाठीमागे असतात.
हां 20 मिनिटं. खरं तर या ठिकाणी प्रेक्षकांचं कौतुक करणं गरजेचं आहे. मांडवे साहेब कायम सांगत आहेत कुठल्याही स्पर्धेचा केंद्रबिंदू हे प्रेक्षक वर्ग असतात, प्रेक्षक मायबाप असतात. आणि येथे जी अतूट गर्दी आहे, खरं तर ही गर्दी कशासाठी आली माहिती का साहेब? ही आपल्या खेळाडूंना, आपल्या ज्या प्रभागातले खेळाडू आहेत त्यांच्या खेळाडूला कुठेतरी कौतुकाची ताप देण्यासाठी आलेला आहे. आणि खरं तर मांडवे साहेब तुमचं कौतुक करावं लागेल. आज रविवारी म्हणजे मांस मटण मच्छी खाण्याचा दिवस, परंतु तरी सुद्धा ही प्रेक्षक आलेत. तुम्ही जर नियोजन केलं नसते ते प्रेक्षक आले असते का? नसते आले. इथे का आले तर खरं सर तुमचं मोठं योगदान आहे. महाराष्ट्र पोलीस वैभव दादा पोळ यांच्याकडून पहिल्या षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सदरक्षण आहे, खलरक्षण आहे. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न होता परंतु पहिला प्रयास इथे फसलेला आहे. डॉट बॉल होत आहे. इथे खरं जर विचार केला 29 बॉल बाकी आहेत आणि 29 बॉलमध्ये इथे 52 धाब्यांचं आता आव्हान तुम्ही निश्चितच पाहताय. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल, षटक क्रमांक पहिला दुसरा चेंडू इथे हाताळण्याचा प्रयत्न. इथे चांगला फटका खेळलाय. दुसऱ्या बॉलवरती हवाई सफर चेंडू दाटलाय सीमा रेषेच्या पलीकडे, वावराच्या अलीकडे, बांधाच्या पलीकडे. षटकार जिथे सगळे दुःख विसरून आम्ही आपल्या झुंजीत खेळाचा आनंद घेतो ते ठिकाण म्हणजे मैदान. आणि क्रीडांगणावरती आज तुम्ही पाहता क्रीडांगण सजलंय. आमचे डीजे ऑपरेटर असतील ते तर जोमातच आहेत. डीजे ऑपरेटर जोमात, प्रेक्षक गेलेत कोमात. म्हणजे एकीकडे कॉमेंट्री, दुसरीकडे फलंदाचा जाळ आणि दूर एक संगत आणि तिसरीकडे आमचे डीजे ऑपरेटर काय गाणे वाजवतात. इथे या गाण्यावरती आमचे तिकडे जे 65 वर्षाचे आजोबा आहेत समोर बघा ते नाचायला लागलेत. म्हणजे काय आनंद आहे क्रिकेटचा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. चला मैदानामध्ये जाऊयात. मैदानामध्ये तुम्ही पाहता अगदी पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिला बॉल आलाय डॉट, दुसरा बॉलवरती षटकार, तिसरा चेंडू गोलंदाज विशाल यांचा. स्ट्राईक वरती तुम्ही पाहता बॅट्समन सज्ज झालेले आहेत. इथे बिगिट सी बोर्ड क्लास क्लासिकल स्ट्रोक चेंडू सी मा रेषा पार रन. जोपर्यंत तुम्ही चांगले खेळाल तोपर्यंत तुम्हाला सगळे कांद्यावरती घेणार, पण जेव्हा तुमचा वाईट काळ सुरू होईल ना तेव्हा तुम्हाला कोणीच विचारणार सुद्धा नाही. अपयश आले की लाजू नका, प्रयत्नांना यश मिळाले की माजू नका. इथे प्रयत्न करत राहा. विशाल परमार या खेळाडूकडे क्षमता आहे, चांगला खेळाडू आहे. इथे मैदान तुम्ही जर पाहिलं 3 चेंडूंचा खेळ संपलाय, 12 धावा दाफलकावरती. खरं तर तेजस्वी तुम्ही पहिल्या बॉलवरती षटकारासाठी पारितोषिक लावलं, तिथे डॉट बॉल आला आणि तदनंतर मात्र 2 षटकार आलेत. मग तुम्ही प्राईज लावूच नका. तुम्ही जेव्हा प्राईज लावता ना तेव्हा डॉट बॉल येत आहेत. मैदानामध्ये 12 धावांवरती दाफलक आलेला आहे. तुम्ही निश्चितच पाहता अगदी 12 धावा दाफलकावरती. आता धावसंख्या येणाऱ्या चेंडूमध्ये निश्चितच बनवायचे. 27 बॉलमध्ये 40 धाब्यांची गरज. इथे आडव्या बॅटीने खेळलाय क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. झेल पकडले अजित यांनी. इथे मात्र मोठ्या विकेटचा पतंग होईल. गणेश कदम बॅक टू द पवेलियन. कॅचेस विन द मॅचेस. असेल ना, पोरगी सोडून गेली तरी बेहतर, पण क्रिकेटची मॅच हातातून गेली ना तर काय जीवाला यातना होतात हे फक्त एका क्रिकेट प्रेमीलाच माहित असतं. आता अजित आहे ना, अजित कॅच नव्हता तर ते त्याला माहित होतं ही जर कॅच सुटली ना येणारे 365 दिवस जोपर्यंत APPL सीझन
8 येत नाही ना 2026चं आयोजन होणार नाही ना तोपर्यंत मला शिव्या खाव्या लागतील. अजितने या ठिकाणी कॅच पकडले. अजितचा जो विचार केला मॅन फ्रॉम वखवडी बरोबर ना वखवडी तालुका जावली आणि जिल्हा सातारा साताराचा खेळाडू कॅच चांगली पकडले. कौतुक करावं लागेल कारण महत्वपूर्ण कॅच होती. हृदयाचे ठोके त्याचे वाढले होते. चला मैदानामध्ये जाऊयात. टीमची धावसंख्या दाफलकावरती आता 12 आकड्यावरती आलेले आहे. विशालने आता सुखाचा श्वास घेतलेला आहे. कमबॅक त्याने केलाय. त्याला माहित होता निश्चितच तो इथे नंतर आल्यानंतर तो बोलेल जाम लांब मारत होता परंतु इथे निश्चितच विकेट आल्यानंतर त्याने देखील सुखाचा श्वास घेतलाय. चला स्पीडअप करायचं अंपायर भावांना विनंती आहे बाबा तुम्ही या ठिकाणी पॅनलाइज करू शकता. इथे स्पीडअप करायचा सामना आपल्याला अजून बरेचसे मॅचेस खेळवायचे आहेत. स्ट्राइक वरती नवीन फलंदाज तुम्ही पाहता मागील मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग ज्याने केली होती सागर साळुंके आलेले आहेत. इथे विकेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू वनबाउंस अडवलेला आहे. इथे हिटची गरज होती का नव्हती तरी सुद्धा केलाय. मला वाटतं लगोरीचा प्रॅक्टिस करत होता कंक साहेब तुम्ही सूरज कंक मग कंकच ना खरं तर कंक यांचा इतिहास मांडवे साहेब तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर एकनिष्ठ मावळचे भोर तालुक्यामध्ये होते त्यामध्ये बुतुंडे गाव आणि बुतुंडे गावमधले येसाजी कंक छत्रपती शिवाजी महाराजांचे हत्तीबरोबर झुंज घेणारे येसाजी कंक आणि त्या घराण्यातले कंक फॅमिली आहे. त्यानंतर देवगडमध्ये कंक पाहायला भेटतात. बुतुंडे गावामध्ये इरडस मावळ खोरं जे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिमा म्हणून ओळखलं जातं त्या खोऱ्यामध्ये देखील कंक आपल्याला भोर तालुक्यामध्ये पाहायला भेटतात. इथे आलेला हा डॉट बॉल षटकाची समाप्ती होते. षटक क्रमांक संपला. इथे पहिल्या षटकाचा खेळ संपला तर टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती. आयएडीजे संपलेला आहे. आता शेवटचे बॉल मैदानामध्ये तुम्ही जर पाहिलं ना 24 बॉल आहेत आणि 24 बॉलमध्ये 40 धावसंख्या बनवायचे म्हणजे प्रति षटका मागे इथे 10च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. स्ट्राइक वरती फलंदाज जर तुम्ही पाहिले इंद्रजित आता स्ट्राइक वरती आहेत. एकीकडे यशस्वी स्ट्रायकर टीमचे कॅप्टन आहेत रणजित आणि त्यांच्या विरुद्ध खेळत आहेत इंद्रजित. खरं तर त्यांचे वडील किंवा आई असेल ना तर त्यांना तर प्रश्न असेल कुठल्या मुलाची बाजू घ्यावी मोठ्या की बारक्या. हा क्रिकेटचा खेळ आहे. तुम्ही पैशामधून भावांचे वाद पाहिले असेल तर क्रिकेटच्या धावेवरून वाद आहे. इथे फटका फसला. इंद्रजित बॅक टू द पवेलियन. भावाने भावाचा घात केलाय. इंद्रजितने फटका खेळला आणि रणजितने तो पकडलाय. विकेट. रणजितची बायको त्या ठिकाणी मॅच बघायला आले. रणजितने कॅच का पकडली माहितीये का त्याला माहित होतं कॅच जर पकडली नाही ना तर दरवाजे बंद करून भांडं घासावे लागणार आहेत. रणजितची बरोबर का रणजितजींना माहिती आहे आता रोज सवय झाली भांडे घासायची. चला जवळ मैदानामध्ये टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय अगदी दाफलकावरती 12 आकड्यावरती दुसरा विकेट येतो आहे. इंद्रजित बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये निसर्ग गोळे आलेले आहेत. निश्चितच मैदानामध्ये नवीन फलंदाज निसर्ग गोळे याने क्षेत्ररक्षण खूप चांगले केलंय. या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे विकेट खेळण्याची. प्रॅक्टिसमध्ये हा खेळाडू आहे सरावामध्ये हा खेळाडू आहे. पुढचा बॉल इथे चांगला फटका खेळला गॅपमध्ये काउ कॉर्नर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तिथे येतील. चेंडू खाली अजित. चेंडू इथे मात्र फिश फिल्डिंग झालं. खरं तर इथे काय झालं माहितीये का रात्रभर अजितने कोणाशी तरी चॅटिंग केले आणि त्याचा परिणाम आहे डीजे. अजितने खूप चांगली झेल पकडली. गणेश कदमची झेल पकडली परंतु इथे कार्पेट सायाचा हा चेंडू इथे मिसफिल्डिंग होतं. चला क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये होत जात राहतं. इथून पहा अगदी शुभम पार्टे त्यांचे मित्र आहेत. शुभम पार्टे ते चिडवत आहेत बेडूक चाप्या फिल्डिंग. चांगला फटका खेळला. इथे काय चेंडू काय निर्णय कळेल 5 मिनिटं.
पंच निर्णय सांगतील. चला बाकीच्या खेळाडूंनी कोणी जाऊ नका. बाबा आमचे खूप चांगले अंपायर आहेत. ते प्लेयर कोण आहेत लाल टी शर्ट वाले? तुम्ही काही सांगू नका. चला पंच खूप चांगले आहेत, ते तिथे जातील. यूट्यूब लाईव्ह पण आपल्याकडे कशासाठी आहे? खरं तर ओम साई MTC यांचं देखील कौतुक करावं लागेल. आणि चौकार ना, यस चौकार. खरं तर बैलगाडा शर्यतीमध्ये एक झेंडा पंच असतो, एक निकाली पंच असतो. आणि ते जे निकाली पंच आहेत मला ते आता जे लाईव्हचे चॅनलवालेच आहेत अक्षयदादा मात्रे निकाली पंचांची भूमिका बजावतील. तुम्ही तुमचा कॅमेरावर खूप चांगला आहे त्यामुळे आम्हाला कळतंय इथे चेंडू कुठे आलाय कुठे धडकलाय. इथे आता आम्हाला पंचांना असं बोला गाड्या सोडा असं बोलावं लागेल, कारण गाड्या सोडाच, कारण इथे खूप वेळ लागतोय, विलंब होतोय. त्यामुळे इथे गोलंदाजाला सांगा वारंवार दबाव टाका. इथे या षटकामधला पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता, इथे प्रयत्न फसलेला आहे. अजून एक आलेला हा निर्धाव चेंडू डॉट बॉल येतोय. आणि या डॉट बॉलनंतर तुम्ही जर पाहिलं मैदानामध्ये चेंडू झालेले आहेत 4, धावसंख्या 20 वरती. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ या षटकामधला बाकी आहे. धावसंख्या स्थिर तुम्ही पाहता 20 वरती. चौकार आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही पाहताय चौकार. आणि आता आलेला डॉट बॉल. स्ट्राईक वरती फलंदाज त्याने देखील इलाजे साफ केलेले आहेत. निसर्ग गोळे 2 चौकार. इथे चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक विशाल त्या ठिकाणी येतील. एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. फक्त एका धावेवरती ते समाधान मानावं लागेल. आणि एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 21 या आकड्यावरती धावफलक आलेला आहे. 19 चेंडू बाकी आहेत, 31 धाब्यांची गरज. 19 बॉल 31 धावा. गोलंदाज निघलेले आहेत. शेवटचा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न इथे तुम्ही पाहू शकता. सागर साळुंके विकेट करण्याचा प्रयत्नामध्ये फसलेला आहे, चुकलेले आहेत, मिस चेंडू झालेला आहे. इथे अपील मागितला आहे रणजित जाधव यांनी, परंतु इथे पंचांचा निर्णय निश्चित अजूनही गुपितामध्ये असेल. परंतु इथे आता हृदयाचे डोके वाढलेले आहेत अभंग 11 टीमचे. आम्ही पंचांकडे गेलो होतो, पंचांनी देखील आता आमच्या हृदयाचे डोके वाढवलेत. इथे तिसरे पंच आता 5 मिनिटं. कोणीच व्यासपीठावरती येऊ नका. अक्षयजी या, महेशजी आपण पण या.
इकडे दाखवा पहिले बघा बॉल कुठे अडवले ऑन फील्ड आता अंपायर पुराव्यासकट आहेत. खरं APPL आहे ते APPL आयोजक कमिटीचं कौतुक करावं लागेल. म्हणजे युट्यूब लाईव्ह पासून सर्व कसं परफेक्ट आहे. खरं तर एकदा सर्वांना विनंती जोरदार टाळ्या APPL कमिटीसाठी झाल्या पाहिजेत. म्हणजे तंत्रज्ञान पहा किती पुढे गेलेलं आहे. तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर या ठिकाणी UP बॉईजच्या मार्फत केला जातो आहे. हे तो जो निर्णय आहे अतिशय म्हणजे विशाल पण मानणार आहे, रणजित पण मानणार आहे, सगळेच मानणार आहेत. कारण जो निर्णय आहे ना अतिशय योग्य पद्धतीने या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. विशाल यांनी देखील पाहिलेला आहे. पंच निर्णय काय विशाल यांना देखील दाखवला आहे नो बॉल. कारण एस्टँडच्या पुढे हा चेंडू अडवला आहे. इथे खरं तर युट्यूबचं कौतुक करावं लागेल. युट्यूबला सर्व क्लिअर दिसलंय. विशाल यांनी देखील निर्णय तो पाहिलेला आहे. आणि इथे तर खरं तर तुम्ही पाहिलं असेल अगदी नशीब खूप चांगलं पाहायला भेटतंय. पाच मिनिटं तुम्ही काहीच बोलू नका. ते फक्त कॅप्टन आहे इकडे, बाकी कोणी काही वाद घालू नका. नेरुल में नहीं रे उतना नहीं रहेगा 3000 वो भी मेरा हफ्ता जाएगा मेरा कर्नाटक. गर्दी करू नका. बाकीच्या काही मागवा. चला विनंती आयोजक कमिटी निर्णय देईल तो निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल.
तुमच्यापर्यंत पोहोचवा आणि लगेच मॅचला सुरुवात करायची आहे, कारण की 2 मॅचेस आपल्याला इथून खेळवायचे आहेत, त्याची तुम्ही नोंद घ्या. आउट क्या विकेट विकेट. चला मैदानामध्ये आता येणारे बॉल किती आहेत? मध्ये खूप चांगला सामना या ठिकाणी रंगलेला आहे. आता बॉल मैदानामध्ये 19 आहेत आणि या 19 चेंडूंमध्ये किती पाहिजे दादा? आता डेड बॉल 31 धाब्यांची गरज. चला जवळ मैदानामध्ये पुन्हा एकदा सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. अतिशय सुरेख असे सामने या ठिकाणी चालू असताना ठीक आहे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता 31 धाब्यांची गरज. षटकाची समाप्ती झालेली आहे.
हा डॉट बॉल. चला गोलंदाजी एंडवरती आता सूरज शिले आले आहेत. 12 बॉलचा केस संपला. दफलकावरती धावा लागलेल्या आहेत 21 आणि आता 31 धाव्यांची गरज. येणारे 18 बॉलमध्ये 18 बॉल 31 धावा हे समीकरण मैदानामध्ये असताना मॅचला आपण पुन्हा एकदा सुरुवात करूयात. खरं तर सराव असा करा की तुम्ही कधी जिंकलाच नाही आणि खेळा असं की तुम्ही कधी हरलाच नाही. चला मैदानामध्ये जाऊयात. मैदानामध्ये मॅच पुन्हा एकदा ऑन होते. येणारे बॉल मैदानामध्ये तुम्ही जर पाहिले आहेत 18 बॉल आणि या 18 बॉलमध्ये निश्चितच विजयासाठी बनवायचे आहेत 31. इथे चांगला फटका खेळला. इथे मात्र अफलातून स्ट्रोक. हा चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चरण गोळीची बॅट बोलते. अगोदर देखील 2 चौकार त्यांनी डोकलेले आहेत आणि ते तुम्ही पाहता अगदी षटकार डोकला. या षटकानंतर टीमची धावसंख्या धाफलकावरती 27-27 या आकड्यावरती धाफलक आलेला आहे. चला पंच फक्त एकच थांबतील. पंचांच्या बाजूला कोणी थांबू नका अशी एक नम्र विनंती आहे. 27 धाव्यांवरती दफल आलेलं तुम्ही निश्चितच मैदानामध्ये पाहताय. अगदी चांगला षटकार खेळलेला आहे. ज्या खेळाने तुम्हाला वेळ लावले तो खेळ म्हणजे क्रिकेट आहे. ज्या खेळाने आपल्याला ओळख निर्माण करून दिलेला आहे तो खेळ म्हणजे क्रिकेट आहे. ज्या खेळाने असंख्य मित्रपरिवार दिला आहे तो खेळ म्हणजे क्रिकेट आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे अगदी मयेने खेळायचे, प्रेमाने खेळायचे. कारण निश्चितच जर पाहिलं खरा तो एकाची धर्म साने गुरुजी सांगत असतात जगाला प्रेम अल्पावे. प्रेम वाटणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. पुढचा बॉल इथे निसर्ग यांनी जर षटकार खेचला तर त्यांना डीजे प्रतीक यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केलेले आहे. एक सिंगल आता कंप्लीट केले. एका धावेनंतर टीमची धावसंख्या धाफलकावरती 28-28 या आकड्यावरती धावफलक आलेला आहे. नवीन फलंदाज स्ट्राईकवर तुम्ही पाहताय सागर. इथे खऱ्या अर्थाने निसर्ग गोळे यांचं कौतुक करावं लागेल. काय फटकेबाजी चालू आहे निसर्ग गोळे यांची. षटक क्रमांक मैदानामध्ये 3रा चालू. 3 षटक या ठिकाणी चालू असताना 3 चेंडूचा खेळ संपला आहे. 4था बॉल. इथे विकेट करण्याचा प्रयत्न इथे बसला आहे. इथे हा मात्र चेंडू डॉट बॉल होतो आहे. आलेला निर्धाव चेंडू आणि या डॉट बॉल नंतर टीमची धावसंख्या 28 या आकड्यावरती. 14 चेंडू 24 धावा 24 धावा 14 चेंडू हे समीकरण मैदानामध्ये आहे. प्रेक्षकांना विनंती पॉईंटच्या दिशेने जे प्रेक्षक आहेत त्याने जरा पाठीमागे व्हायचं आहे. इथे विकेट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न इथे बसलेला आहे. पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता प्रेक्षक जे पॉइंटचे जे प्रेक्षक आहेत बॅट्समनच्या समोरचे त्यांनी जरा मागे सरका. हा चला थँक्यू व्हेरी मच. सगळे प्रेक्षक वर्ग चला विनंती आहे पाठीमागे व्हा. विशालजी डमाळ यांच्याकडून सागरच्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सूरज तयार झालेला आहे. सागर स्ट्राईक वरती. शेवटचा बॉल. इथे चांगला फटका खेळला. एक धाव त्यावरती कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. इथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. 30 धावेंवरती धाफलक. आता शेवटचे बॉल मैदानामध्ये आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये 22 धाव्यांची गरज. 12 बॉल 22 धावा 12 चेंडू हे समीकरण. असेल तर ऊन जिल्ह्याची तयारी सुद्धा ठेवा. तुम्हाला जर नाव बनवायचे ना तर इथे निश्चितच जो येणारा दबाव आहे त्या दबावामध्ये चांगला खेळ खेळा. कोणतं पण खेळ खेळा. आपल्या गावासाठी खेळा. आधी सिद्ध व्हा. लोक आपोआप तुमचं नाव प्रसिद्ध करतील. खरं तर कुठलाच खेळाडू अगदी जन्मता महान होत नाही. विराट कोहली देखील संघर्षामुळे विराट कोहली झाला. संघर्षामुळे सचिन तेंडुलकर झालेले आहेत. संघर्षामुळे स्टीव्ह स्मिथ झाले. संघर्षामुळे डेव्हिड वॉर्नर झालेले आहेत. त्याचमुळे या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे ही स्पर्धा आहे या स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्मान्य निखिलजी रतन मांडवे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. खरं तर निखिल दादांचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे श्रेय मी त्यांना देतो कारण कालच्या दिवसामध्ये लाईटचे अभाव होता परंतु निखिल दादा आले आणि त्यांनी स्वतःहून लाईटवाल्याला आणलं आणि सांगितलं इथे लाईट कमी आहे तिथे लाईट कमी आहे. म्हणजे नेतृत्व कसं असावं स्वतः पुढे चालणारं असावं आणि सोबत आपल्या सर्वांना घेऊन चालणारं असावं. ते मला वाटते नेतृत्वाचे गुण या ठिकाणी सन्मान निखिलजी मांडवे यांच्याकडे आपल्याला पाहायला भेटतात. हा चेंडू सोडला. इथे अतिरिक्त स्वरूपाची एक धाव ते विशाल गोलंदाजीसाठी आलेले आहेत. अल्ला अतिरिक्त स्वरूपाचा
हा व्हाईटच्या स्वरूपाचा एक धाव, 31 धावेवरती धावफलक, 12 बॉल आणि 21 धावेंची मैदानामध्ये गरज. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल, इथे हा चेंडू चांगला आहे, फटक्यामध्ये ताकद में विशाल, इथे मात्र चेंडू हवाई सफर, चेंडू सीमा रेषा पार, 6 रन. 37 या आकड्यावरती आलेला आहे. सदतीस धावेवरती धावफलक तुम्ही निश्चितच मैदानामध्ये पाहताय. आता काही चेंडू शिल्लक असतील आणि दरम्यानचा या षटकामधला पुढचा बॉल, इथे बिगिट करण्याचा प्रयत्न होता, शरीराचा वेध घेतोय ते, एक सिंगल कंप्लीट केलेला आहे. एक सिंगल नंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 38 या आकड्यावरती. आताच 10 चेंडू 14 धाव्यांची गरज, येणारे बॉल 10 आहेत, 14 धाव्यांची गरज. करता आज दिवस निसर्ग गोळे यांचा पाहायला भेटतो आहे. निसर्गाने काय षटकार ठोकल्यात, काय चौकार ठोकलेले आहेत, उत्कृष्ट फलंदाजी निसर्ग गोळे यांच्याकडून, चांगली बॅटिंग, इथे चांगला फटका खेळला, घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, इथे एक सिंगल येते. आता 13 धाव्यांची गरज असेल, येणारे चेंडू असतील 9 चेंडू आणि 13 धावा. खरं तर गणेश कदम यांची विकेट गेल्यानंतर सर्व जबाबदारी निसर्ग गोळे यांनी आपल्या खांद्यावरती गेल्या आणि फक्त घेतली नाही तर अंगा खांद्यावरती खेळून इथे चांगले उत्कृष्ट स्ट्रोक त्यांनी केलेले आहेत निसर्ग गोळे. इथे हा देखील चांगला फटका, परंतु पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये चेंडू, बॅक टू बॅक एक सिंगल येते. आता शेवटचे बॉल मैदानामध्ये 8 आहेत आणि 8 चेंडूंमध्ये 12 धाव्यांची गरज. अंतिम 8 बॉल जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची गरज तुम्ही मैदानामध्ये पाहता. APPL सीझन 7 आणि खरं तर कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील क्रीडा मंडळाच्या मार्फत क्रीडा लीग जी आहे, या लीगचा आता शेवटच्या क्षणापर्यंत मॅच आल्यानंतर तुम्ही पाहताय अगदी 12 धाव्यांची गरज. इथे विकेट करण्याचा प्रयत्न होता, इथे देखील तुम्ही पाहताय पंचांचं बोट आता आकाशाकडे वरती जाईल, इथे खेळाडू होईल बाद. शेवटचे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 12 धाव्यांची गरज. शिल्लक 7, धावसंख्या 12, स्ट्राईक वरती फलंदाज तुम्ही निश्चितच पाहताय अगदी ओमकार दोंडे अर्थात ओमकार छोटे आला बॅटिंग साठी. शेवटचे बॉल मैदानामध्ये आहेत 7 आणि 7 चेंडू मध्ये 12 धाव्यांची गरज. हा बॉल इथे चांगला फटका केलाय, त्यावरती एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मैदानामध्ये केला जातो. इथे मैदानामध्ये काय होईल आणि इथे दुसरी धाव. पंचांचा निर्णय, पंचांचं बोट किती पंचा? 3 धावा. पंच 3च धावा ना? ओके, 3 धावा या ठिकाणी दिलेल्या आहेत. शेवटचे 6 बॉल 9 धाव्यांची गरज. त्याचबरोबर या ठिकाणी सन्मान्य अजयजी सुपेकर यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी 9 धाव्यांची गरज. शेवटचे आता मैदानामध्ये 5 चेंडू असतील आणि 5 चेंडूंमध्ये आता 9 धाव्यांची गरज मैदानामध्ये तुम्ही पाहणार आहात. शेवटचे 5 बॉल 9 धाव्यांची गरज.
शेवटचे 5 बॉल मैदानामध्ये 9 धाब्यांची गरज. फलंदाज इथे बाद झालेला आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दीपक पार्टे आलेला आहेत. शेवटचे 5 बॉल जिंकण्यासाठी 9 धावसंख्या. 9 धावसंख्या शेवटचे 5 चेंडू. राष्ट्रवादी बिलापूर विधानसभेचे उपाध्यक्ष सन्मान्य अजयजी सुपेकर यांच्या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करूयात. इथे या चेंडूवरती एक धाव कंप्लीट केले तुम्ही निश्चितच पाहत आहे. आणि इथे सन्मान्य अजयजी सुपेकर साहेब यांच्या ठिकाणी आपण शुभ सन्मान करूयात. आदरणीय रतनजी मांडवे साहेब यांना विनंती करतो. 4 चेंडू 8 धाब्यांची गरज आहे. शेवटचे बॉल मैदानामध्ये 4 आहेत. जिंकण्यासाठी 8 धाब्यांची गरज. नुकतं जे DPL झालं होतं त्या स्पर्धेमध्ये ओमकार दोंडे यांनी क्रमांक पटकावला आहे. तिथे खूप चांगली फलंदाजी त्यांनी केलेली आहे. जे सातारा डिस्ट्रिक्ट बँकच्या मार्फत सामने झाले होते तिथे देखील मॅन ऑफ द सिरीज हा किताब ओमकारला भेटलेला आहे. एक चांगला फलंदाज तो पाहायला भेटतो आणि निश्चितच तो खेळाडू आता स्ट्राईकवरती. इथे चेंडू शिल्लक असतील मैदानामध्ये निश्चितच 4 आणि या 4 बॉलमध्ये 8 धाब्यांची गरज. मैदानामध्ये काही होऊ शकतं. शेवटचे 4 बॉल 8 धाब्यांची गरज. चांगला फटका या ठिकाणी खेळला घेत आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत. अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न कंप्लीट. इथे तिसरी धाव होईल का? आणि तिसरी धाव घेत असताना पंचांचा निर्णय काय येतो आहे? चला नॉट आउट. 2 धावा आता घेतलेल्या आहेत आणि या 2 धावेनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहता अगदी 6 या आकड्यावरती धावफलक. आता येणारे बॉल मैदानामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 3 बॉल आहेत. 3 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. खरं तर ज्या प्रकारे ओमकारने फटका खेळला होता त्या हिशोबाने ओमकारकडे पॉवर आहे. ओमकारकडे नजाकत आहे. निश्चितच फिगर जरी 0 असला तरी जिगर मात्र या खेळाडूकडे भरपूर आपल्याला पाहायला भेटतंय. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूंचा खेळ बाकी मैदानामध्ये आणि अंतिमच्या 3 चेंडूमध्ये 6 धाव्यांची गरज. गोलंदाजी एनवरती तुम्ही पुन्हा एकदा पाहताय. गोलंदाज सज्ज झालेला आहेत. आदेशांचा पुढचा बॉल. शेवटचे अंतिम 3 चेंडू. 3 चेंडूंमध्ये 6 धाव्यांची गरज. इथे फटकावण्याचा प्रयत्न तुम्ही पाहताय. अगदी अतिशय सुरेख दर्जेदार यष्टीरक्षणाच्या पाठीमागे इथे खेळाडू बाद होतील. आता शेवटचे 2 बॉल आणि 6 धाव्यांची गरज. शेवटचे 2 बॉल 6 धावा. यासारखे प्रसंग तुम्ही बऱ्याचदा मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये पाहिलं. 10 MPL मध्ये देखील या प्रकारचं चित्र झालं होतं. आसिफ शेख गोलंदाज होते आणि त्या ठिकाणी षटकार मारला होता. तुम्ही बऱ्याच मॅचेसमध्ये जर पाहिलं ना 2 बॉल 6 ह्या मॅच कसे होऊ शकतात. शेवटचे बॉल मैदानामध्ये आता 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये 6 धाव्यांची गरज. मैदानामध्ये नक्की काय होईल? अंतिम 2 बॉल. धावसंख्या करायची जिंकण्यासाठी 6. शेवटचे 2 बॉल 6 रन्स. अंतिम चेंडू मैदानामध्ये तुम्ही निश्चितच पाहता. आता 2 आहेत आणि या 2 चेंडूमध्ये निश्चितच 6 धावेची गरज. मंजिल मिलेगी बस चलते रहना होगा. हर दर्द को हसकर सहना होगा. हरल्याशिवाय जिंकल्याचं महत्त्व कळत नाही. आणि ते निश्चितच तुम्ही पाहताय अगदी शेवटचे 2 बॉल मैदानामध्ये बाकी आहेत आणि 6 धाव्यांची गरज. न हरता न थकता न थांबता प्रयत्न करण्यासोबत कधी कधी नशीब सुद्धा हरत असतं. आत्मविश्वासाचा अभाव हे अपयशाचे खरे कारण असतं. त्यामुळे ते आत्मविश्वास घेणं गरजेचं आहे. हरण्याची काळजी आणि जिंकण्याचे महत्त्वाकांक्षा न बाळगता प्राणपणाला लावून लढावं म्हणजे विजय निश्चितच भेटो. शेवटचे 2 बॉल आणि शेवटच्या 2 बॉलमध्ये 6 धाव्यांची गरज. फलंदाज बल्ली. इथे चांगला फटका खेळला. त्यावरती किती धावा? 1 धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? इथे 1 धाव घेतले आणि तदनंतर मात्र काय? शेवटचा 1 बॉल आता असेल आणि 1 चेंडू मध्ये 5 धावेची गरज. स्ट्राईक वरती फलंदाज दीपक पार्टे. आदेशाने जर हा सामना जिंकवला तर निश्चितच या ठिकाणी शशिकांत पवार यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक जरूर लागलेलं आहे. शेवटच्या मैदानामध्ये चेंडू तुम्ही पाहताय अगदी अंतिम 1 बॉल आणि 1 चेंडूमध्ये 5 धाव्यांची गरज. इथे मॅच हा थरार आहे. खरं तर मांडवे साहेबांचं कौतुक करावं लागेल. निखिलजी रतन मांडवे साहेब असतील हे सर्व श्रेय त्यांना जाते. 1 चेंडू 5 वरती मॅच आले.
खेळाडू पहा किती उत्साहामध्ये आहेत. बसलेला प्रेक्षक उठून उभा राहिला, उठून उभा राहिलेला प्रेक्षक नखे कुरतडतोय. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती वेगळा हावभाव आहे, कारण ते माहीत आहे प्रत्येक खेळाडूला 1 बॉल 6 1 बॉल 5 या मॅचेस बऱ्याचदा झालेत. एक वेळ 6 बॉल 6 मॅच क्रुशियल मुवमेंटला जाते, परंतु 1 बॉल 6 मॅच होऊ शकते. गेम अजूनही ऑन आहे. शेवटचा एक चेंडू जिकडा सरी 5 धाब्यांची गरज. गोलंदाजी एंडवरती गोलंदाज आधीच सज्ज झालेले आहेत. स्ट्राईक वरती फलंदाज देखील सज्ज झालेत. एक चेंडू 5 धाब्यांची गरज. विकेट करण्याचा प्रयत्न आहे आणि ते सामना जिंकला जातो आहे. इथे मात्र एस एस स्ट्रायकर संघ विजेता संघ ठरतोय. एस एस ओरियस टीम हार्दिक अभिनंदन. हॅलो, त्याचबरोबर हायकोर्ट ॲडव्होकेट सन्मान्य संदीपजी बर्वे